नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती सोहळ्याचे शासकीय आयोजन. 1200 कोटींचा विकास आराखडा तयार. 31 मे रोजी मुख्य शासकीय पूजा. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. 31 मे रोजी पहाटे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्याश्वर मंदिरात महाभिषेक, यथासांग पूजा व धार्मिक विधी पार पडणार आहेत. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचे कवी संमेलन, भव्य ड्रोन शो आणि फटाक्यांची आतिषबाजी. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे राज्यस्तरीय भव्य आणि नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने हा जयंती सोहळा पूर्ण शासकीय इतमामात साजरा केला जाणार असल्याची माहिती विधान परिषदेचे अध्यक्ष तथा जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत बोलताना प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की गेल्या वर्षी 6 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत चोंडी विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. चोंडीसाठी 1200 कोटींपेक्षा अधिक निधी. चोंडीच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 360 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून आणखी 681 कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय जलसंधारण विभागाचेही प्रस्ताव शासनाकडे दाखल आहेत. एकूणच 1200 कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होऊ शकली नसली तरी शासन स्तरावरील सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्राध्यापक शिंदे यांनी स्पष्ट केले. 2 दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल. यंदाचा जयंती सोहळा 2 दिवसांपासून असून विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांनी तो सजणार आहे. आकर्षक रोषणाई. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून चोंडी परिसरात आकर्षक रोषणाई व दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. कवी संमेलन. 30 मे रोजी रात्री 7:30 ते 10 या वेळेत देशातील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य ड्रोन शो. रात्री 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य ड्रोन शो सादर करण्यात येणार असून आकाशातून त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास नागरिकांना अनुभवता येईल. फटाक्यांची आतिषबाजी. रात्री 12 वाजता आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. दिग्गजांची मांदियाळी. या भव्य जयंती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री दत्तामामा भरणे, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, धनगर समाजातील माजी आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक जयंती सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभापती तथा स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.